नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो. होमगार्ड भरती 2024 तर पहा, नांदेड जिल्ह्याची होमगार्डची भरती निघालेली आहे. नांदेड जिल्ह्यातली होमगार्ड भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आणि 25 जुलैपासून या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे फॉर्म भरणे सुरू होत आहे. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता, या ठिकाणी नांदेड जिल्ह्याची होमगार्डची भरती निघालेली आहे आणि होमगार्ड भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि होमगार्ड भरतीमध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे. मी या ठिकाणी असं काय सांगत आहे, कारण की या भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये इंटरव्ह्यू नाही आहे. तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे मैदानी चाचणीवर होणार आहे. तर तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, त्याचबरोबर होमगार्ड भरतीमध्ये पगार किती आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे. ठीक आहे. आणि होमगार्ड भरती नांदेड या ठिकाणी कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे, बाकीच्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार का ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. कोणकोणते पोलीस स्टेशन येते नांदेडमध्ये ते सुद्धा तुम्हाला पुढे या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर होमगार्ड भरतीमध्ये अटी आणि शर्ती काय काय, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून होमगार्ड भरतीबद्दल सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि सर्वात जास्त होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. कोणत्याही जिल्ह्यामध्ये होमगार्डची भरती निघाली तर सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलवर ज्या विद्यार्थी मित्रांनो येत असते. ठीक आहे. तर हे संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही. आजच जाहिरात आलेली आहे होमगार्ड भरतीची, नांदेड जिल्हा होमगार्डची. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो पगार वगैरे काय आहे. ठीक आहे. त्याचबरोबर पहा विद्यार्थी, यामध्ये काय काय पात्रता आहे, तर ते सर्वात अगोदर पात्रता तुम्ही बघू शकता. 10वी पास होमगार्ड भरतीसाठी शिक्षण लागते फक्त आणि वयोमर्यादा 20 ते 50 वर्ष असलं पाहिजे आपलं. आणि यामध्ये जे उंची आहे 162 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटर, छाती 76 सेंटीमीटर बसली पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली बसली पाहिजे. तर यामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो कागदपत्र कोणकोणते लागते ते तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो. रहिवासी पुरावा लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे किंवा मतदान कार्ड, या तीनपैकी एक लागणार आहे. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, त्याचबरोबर हे शैक्षणिक अर्हता म्हणजे 10वी 12वीचं मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट, टीसी वगैरे. ठीक आहे. त्याचबरोबर जन्मदिनांक पुराव्याकरिता SSC बोर्ड प्रमाणपत्र लागणार आहे. शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे, टीसी वगैरे. तांत्रिक अर्हता धारण झालं. त्याचबरोबर 6वं बघू शकता तुम्ही, 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र असणार आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी हे काढलं नसेल तर चारित्र्य प्रमाणपत्र तुम्ही काढून घ्या, कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो सर्व जिल्ह्यांची होमगार्डची भरती उद्यापासून चालू होत आहे. ठीक आहे. तर पहा त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मी तुम्हाला सर्वात अगोदर या ठिकाणी अटी आणि शर्ती दाखवून देतो. तर पहा होमगार्ड भरतीचे जे फॉर्म आहे 25 जुलै 2024 पासून सुरू झाले आणि शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. आणि तुम्हाला फॉर्म कोणत्या वेबसाईटवर भरायचा आहे, महाराष्ट्र cdsg.government.in महा इनरोलमेंट या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा. स्क्रीनवर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. आणि फक्त इंग्रजी या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरायचा असून अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. उदाहरणार्थ आधार कार्ड क्रमांक, जन्मदाखला सुव्यवस्थित नोंद कराव्यात. एका उमेदवाराला आधार कार्ड क्रमांकाच्या सहाय्याने एकदाच अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांनाच त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येणार आहे. इतर जिल्ह्यातील अर्ज बाद होतील. तर पहा या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे, बाकीचे जिल्हे या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही. बाकीच्या जिल्ह्यातले विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही, कारण की फॉर्म भरला तर या ठिकाणी रिजेक्ट होणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही पहा ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीखसुद्धा या ठिकाणी बघू शकता की 14 जुलै 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. आणि कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता येताना अर्ज क्रमांकामध्ये दर्शवल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्राच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन यावे. 2 फोटो व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरिता बंधनकारक राहणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांना नोंदणीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावं लागणार आहे आणि नोंदणी दरम्यान किंवा प्रवासादरम्यान कोणती दुखापत झाली त्याची संपूर्ण जबाबदारी स्वतःची राहणार आहे. त्याचबरोबर पात्र उमेदवारांची अंतिम निवड पोलीस ठाणे निहाय रिक्त असलेल्या जागांनुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येणार आहे. समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच वय समान असेल तर शैक्षणिक अर्हता व तांत्रिक प्रमाणपत्राचा आधार निवड निश्चित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी पोलीस स्टेशन दाखवतो मी कोणकोणते ते नांदेडमध्ये. तर पहा नांदेडमध्ये पहा भाग्यनगर झालं. तर पहा त्या अंतर्गत आपण ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहतो तो विभाग ज्या होमगार्ड पथकामध्ये येतो, पथक आणि पोलीस ठाणे सिलेक्ट करावे. याकरता खालील तक्ता बघू शकता, जो ज्या
तुम्हाला फॉर्म कुठं भरायचा आहे की ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतो तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. तर पहा नांदेडमध्ये भाग्यनगर झालं, विमानतळ झालं, शिवाजीनगर, वरिदाबाद, त्याचबरोबर इतवारा, नांदेड ग्रामीण अर्धावर, बारड, लिंबगाव, मुदखेड, त्याचबरोबर कंधार, उस्माननगर, काळाकोळी, लोहा, सोनखेड, मुखेड, मुकामाबाद, देगलूर, मरखेल, बिलोली, धर्माबाद, रामतीर्थ, कुंडलवाडी, नायगाव, कुंटूर, त्याचबरोबर भोकर, उमरी, हदगाव, हिमायतनगर, तामसा, मनाठा, किनवट, माहूर, सिंदखेड, मांडवी, इस्लामपूर. ठीक आहे. त्याचबरोबर आपला 12 अंकी आधार क्रमांक काळजीपूर्वक तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी, तर हे संपूर्ण जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो होमगार्ड या भरतीची. ठीक आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता पगार किती भेटणार आहे होमगार्डना. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता होमगार्डना देय भत्ते, होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन 570 कर्तव्य भत्ता, 100 उपहार भत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात 35 खिसा भत्ता व 100 भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी 90 कवायती भत्ता दिला जातो. ठीक आहे. तर एवढं यामध्ये आहे. ठीक आहे. तर पगार तुम्हाला माहीतच पडला असेल. तर आता यामध्ये तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे होमगार्ड भरतीमध्ये, तर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता की 1600 मीटर रनिंग आहे यामध्ये. 1600 मीटर रनिंग यामध्ये लेखी परीक्षा नाही आहे. त्याचबरोबर यामध्ये इंटरव्ह्यू वगैरे नाही आहे. तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे मैदानी चाचणीवर होणार आहे. 1600 मीटर रनिंग तुम्ही 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले तर 20 गुण भेटणार आहे. 5 मिनिट 10 सेकंड त्यापेक्षा जास्त, परंतु 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 18 गुण भेटणार आहे. 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी आले तर 16 गुण. 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी आले तर 14 गुण. 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 12 गुण. 6 मिनिट 30 सेकंदपेक्षा जास्त, परंतु 6 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी आले तर 10 गुण. तर अशा प्रकारे तक्त्याप्रमाणे तुम्हाला मार्क्स भेटणार आहे. आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे. 800 मीटर रनिंगसाठी 25 गुण असणार आहे. महिला उमेदवार 2 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आले तर 25 गुण या ठिकाणी आउट ऑफ महिला उमेदवारांना भेटणार आहे. तर तक्त्यानुसार तुम्ही बघू शकता जेवढा तुमचा टायमिंग जास्त येणार आहे तेवढे तुम्हाला कमी मार्क्स या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे. आणि सूचना तुम्ही बघू शकता धावणी चाचणीमध्ये पात्र होण्याकरिता किमान 10 गुण मिळवणे आवश्यक राहणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर दुसरा इव्हेंट तुमचा गोळाफेक आहे. पुरुष उमेदवारांसाठी 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला तर 10 गुण भेटणार आउट ऑफ. ठीक आहे. आणि महिला उमेदवारांसाठी बघू शकता महिला उमेदवारांनी 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर गोळा फेकला तर 10 गुण या ठिकाणी भेटणार आहे. 5.50 मीटर किंवा जास्त 6 मीटरपेक्षा कमी जर फेकला तर 8 गुण भेटणार आहे. त्याचबरोबर 5 मीटर किंवा जास्त 5.50 मीटरपेक्षा कमी फेकला तर 6 गुण. आणि 5.40 मीटर किंवा जास्त 5 मीटरपेक्षा कमी फेकला तर 4 गुण. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी मार्क्स भेटणार आहे. आणि 4 मीटर किंवा कमी जर फेकला तर 0 गुण या ठिकाणी भेटणार आहे. आणि तुम्ही या ठिकाणी सूचना बघू शकता गोळाफेकसाठी उमेदवाराला जास्तीत जास्त 3 संधी दिल्या जातील व त्यातील अधिकतम अंतर ग्राह्य धरले जाईल. ठीक आहे. गोळा जर सीमांकन रेषेच्या मधावर पडला तर उमेदवारांची नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील. ठीक आहे. गोळाफेकमध्ये पात्र होण्याकरिता उमेदवारांना किमान 4 गुण मिळवणे आवश्यक राहणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो हे होमगार्डची भरती आहे. ठीक आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता फॉर्म भरणे 25 जुलैपासून चालू झाले. या संकेतस्थळावर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2024 आहे. ठीक आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहता हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि प्रत्येक जिल्ह्यांचे अपडेट्ससाठी ज्या विद्यार्थी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की कोणत्याही जिल्ह्यातली भरती होमगार्डची कधी निघत आहे. ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी. इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.